पल्लवी आणि तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये परत एकदा खूप खूप स्वागत करते। आज आहे सॅटर्डे आणि मी आज जात आहे भाजी आणायला। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण ज्या भाज्या इंडियाला घेतो त्या भाज्या इकडे कितीला मिळतात, म्हणजे त्या स्वस्त असतात की महाग असतात हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि त्यासाठी आपण जात आहोत सुपरमार्केटला। चला मग आपण आता सुपरमार्केटमध्ये भेटू। दुकानामध्ये खूप गर्दी होती आणि मास्क लावलेला असल्यामुळे मला तुम्हाला तिथे भाज्यांच्या किमती व्यवस्थित सांगता नसत्या आल्या। सो आता आपण जाऊयात घरी आणि मी तिथे तुम्हाला व्यवस्थित सांगेन की या सगळ्या भाज्यांच्या किमती किती आहेत ते। सो आता आपण डायरेक्ट जाऊयात घरी। काय झालं, खूप गर्दी होती तिथे आणि मास्क लावलेला असल्यामुळे मला तुमच्याशी नीट बोलता नसतं आलं, या सगळ्या भाज्यांच्या किमती व्यवस्थित सांगता नसत्या आल्या। म्हणून मी असं ठरवलं की आपण घरी जाऊ आणि मग तिथे मी तुम्हाला व्यवस्थित सगळ्या भाज्यांच्या किमती सांगेन। भाज्या इथे येतात कुठून, तर या सगळ्या भाज्या इथे येतात त्या युरोपमधून, इंडियामधून आणि चायनामधूनही काही काही भाज्या येतात इथे। बाकीच्या कंट्रीमधून सुद्धा येतात, पण जास्तीत जास्त भाज्या ह्या युरोप, इंडिया आणि चायनामधून येतात। माझ्या या व्लॉगमधून तुम्हाला समजणार आहे की या सगळ्या भाज्या इंडियन व्हेजिटेबल्स या आपल्याला परदेशात कितीला मिळतात ते। महाग आहेत की स्वस्त आहेत हे तुम्हीच ठरवा। मी फक्त तुम्हाला किमती सांगेन आणि या सगळ्या किमती मी तुम्हाला रुपीजमध्ये सांगणार आहे, डायरेक्टली कन्वर्ट करून। सो तुमच्या ते इझिली लक्षात येईल की इथे कितीला भाज्या मिळतात। तर आज ज्या दिवशी मी हा व्हिडिओ शूट करते त्या दिवशी पाऊंडची किंमत आहे 98 रुपये। तर 98 म्हणजे आपण आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं जावं म्हणून आपण 100 रुपये 1 पाऊंड धरूयात आणि त्यानुसार मी तुम्हाला या सगळ्या भाज्यांच्या किमती सांगेन। आता आपण कशापासून सुरुवात करूयात, तर सगळ्यात पहिल्यांदा मी हे दाखवेन तुम्हाला। हा आहे गवती चहा। हा गवती चहा एवढासा मला इथे मिळाला 150 रुपयाला, जो आपल्याकडं मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो असा गवती चहा इथे 150 रुपयाला मिळतो। त्यानंतर आलं इथे आहे 450 रुपये किलो। मी किलोचा दर सांगेन तुम्हाला, म्हणजे मी एक एक किलो आणलेलं नाही आहे, पण मी दर सांगताना तुम्हाला किलोचा दर सांगेन म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल। सो आलं आहे 450 रुपये किलो। आलं आणि गवती चहा अर्थात चहात टाकण्याच्या गोष्टी आहेत। इकडे थंडी खूप असते त्यामुळे चहा सारखा प्यावा लागतो, त्यामुळे माझ्या घरात या दोन गोष्टी असतातच। गवती चहा थोडा सीझनल मिळतो, पण आलं नेहमीच मिळतं इकडे। सो ही याची किंमत। त्यानंतर हे आहे काकडी। एक काकडी मला 100 रुपयाला मिळाली आहे इथे। त्यानंतर सिमला मिर्च। तो सिमला मिर्च इथे क्वांटिटीवरती पण याची किंमत असते किंवा मग वजनावरती सुद्धा घेऊ शकतो। तर ही एक सिमला मिर्च इथे 50 रुपयाला मिळते। एवढी मोठी आहे म्हणजे बऱ्यापैकी। सो ही 50 रुपयाला मिळते एक।
त्यानंतर गार्लिक, लसूण. याच्यामध्ये लसणाचे 4 कांदे आहेत. सो हे 4 लसणाचे कांदे इथे आलेत 100 रुपयाला. त्यानंतर टोमॅटो. सो टोमॅटो इकडे खूप व्हरायटी असते टोमॅटोची, म्हणजे चेरी टोमॅटोज, मोठे टोमॅटोज, मीडियम साईजचे टोमॅटोज, ग्रीन टोमॅटोज, रेड टोमॅटोज. सो खूप वेगवेगळी व्हरायटी मिळते टोमॅटोची. मी या साईजचे आणि असेच टोमॅटो यूज करते. सो हे टोमॅटो मला 500 रुपये किलोनी मिळालेत टोमॅटो. त्यानंतर लिंबू. सो हे लिंब अर्थात याची किंमत मात्र कमी जास्त होत असते. आज मला ही लिंब एका पाऊंडमध्ये म्हणजे 100 रुपयामध्ये 7 लिंबू आलेली आहे ती. म्हणजे एक लिंबू आता तुम्ही कॅल्क्युलेट करा एक कितीला असेल. पण 7 लिंब मला ही 100 रुपयामध्ये आलेली आहेत. त्यानंतर पटेटोज. 120 रुपयाला 1 किलो बटाटे मिळाले तिथे. असे पॅक येतात किंवा लूजही येतात. सो पॅक असतील तर थोडेसे महाग असतात, लूज असतील तर थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. 120 रुपये किलो नॉर्मल याचा दर आहे. त्यानंतर हे आहे कारलं. 1000 रुपये किलो असा याचा दर आहे कारल्याचा. त्यानंतर अनियनच्या बॅग येतात 1 किलोच्या, 2 किलोच्या किंवा लूज अनियन. त्यानंतर याच्यामध्ये ब्राऊन अनियन, इंडियन अनियन, रेड अनियन असे सुद्धा खूप सारे प्रकार असतात. सो मी हा प्रकार यूज करते इथे कांद्याचा. आणि या कांद्याची 2 किलोची बॅग येते 2.5 पाऊंडला, 2 किंवा 2.5 पाऊंडला. थोडंसं चेंज होत राहतं. म्हणजेच 200 ते 250 रुपयाला 2 किलो कांद्याची बॅग येते इथे. त्यानंतर हे आहे गाजर. सो गाजर इथे 700 रुपये किलोला येतं. ही किलोची बॅग नाही आहे, पण 700 रुपये किलोला गाजर येतं. त्यानंतर ही आहे गवारी. सो गवारीसुद्धा इकडे 700 रुपये किलोनी मिळते. त्यानंतर हे आहेत बीन्ससुद्धा 700 रुपये किलो. जनरली हे जे काही बीन्सचे प्रकार आहेत म्हणजे गवारी, आपल्या या असले बीन्स. त्यानंतर आपण ज्या साध्या संक्रांतीला वगैरे ज्या शेंगा करतो, शेंगाची भाजी, त्या शेंगा. सो असे बीन्स हे 700 रुपये किलोलाच असतात. मोस्टली या बीन्सचा दर एकच असतो. त्यानंतर वांगीसुद्धा मला 700 रुपये किलोनी मिळाली आहेत. जास्त नाही वांगी, 4-5 वांगी मी आणलेली आहेत, पावशेर वगैरे असतील. सो 700 रुपये किलो याचा दर आहे. त्यानंतर हे पालक. सो पालकसुद्धा इकडे खूप प्रकार असतात पालकचे. जसं की जे छोटे येतात, जसं आपण त्याला बेबी स्पिनॅच असं म्हणतो. सो त्या छोटे पालक पण येतात. हे अशा प्रकारचं आपले मोठेसुद्धा येतात. सो प्रत्येकाचा दर वेगळा असतो. सो ही एक एवढीच पेंडी पालकची मला मिळाली आहे 60p, म्हणजे 60 रुपयाला ही एवढीशी पालकची जुडी मिळाली आहे मला. तुम्ही जर इथे असंही असतं की तुम्ही 2 किंवा 3 डिपेंड्स, म्हणजे 2 किंवा 3 घेतल्या तर 100 रुपयाला सुद्धा येतात. एक घेतली तर थोडीशी महाग येते. सो मी इथे 3 पेंड्या आणलेल्या आहेत पालकच्या, त्या मला 100 रुपयाला मिळाल्या. ही आहे मेथी. सो मेथी आता ही शक्यतो रोज मिळत नाही आम्हाला. शक्यतो सॅटर्डे संडेला ज्यावेळेस भाज्या येतात त्यावेळेसच मेथी मिळते आणि पटकन मेथी संपूनही जाते एका दिवसात. म्हणजे सॅटर्डेला बहुतेक इथे सगळ्या भाज्या येत असतील दुकानामध्ये. सॅटर्डे संडे 2च दिवस मेथीची भाजी मिळते. मंडेला आपण गेलो तर शक्यतो मेथी मिळत नाही, एवढी त्याला मागणी आहे मेथीला. सगळेजण अगदी तुटून पडलेले असतात मेथीवरती. सो ही एवढीशी मेथी आहे 60 रुपयाची. छोटीशी आहे, म्हणजे एका माणसाला पुरेल एवढीच भाजी होईल याची. 60 रुपयाला ही मेथी आहे. त्यानंतर हे आहेत बीन्स. अर्थात हे बीन्स आहेत फ्रीज केलेले बीन्स आहेत. ही बॅग आहे 1 किलोची. ही 1 किलोची बॅग मला मिळाली आहे 2 पाऊंडला. वाटाण्याचे दाणे आहेत हे. 2 पाऊंडला मला 1 किलोची बॅग मिळाली आहे. म्हणजे 200 रुपयाला 1 किलो सोललेले वाटाणे. इथे शेंगाही मिळतात, पण शेंगा थोडासा महाग असतात आणि ॲज युजल आपल्याला थोडासा सोलायचा कंटाळा येतो. असं असेल घरात तर पटकन भाजी रेडी होते. सो मी प्रेफर करते शक्यतो हे डीप फ्रीजचेच वाटाणे मी शक्यतो प्रेफर करते. आणि ते मला 200 रुपयाला 1 किलो मिळतात. ही मिरची मला मिळाली आहे 700 रुपये किलो. 700 रुपये किलो असा मिरचीचा दर आहे.
आता यापैकी ज्या भाज्या मी आणलेल्या नाहीत त्याचाही मी तुम्हाला एक दोन ज्या आपण रेग्युलर यूज करतो त्याचा दर सांगेन. ते म्हणजे फ्लॉवरचा एक काय म्हणतो आपण त्याला गड्डा म्हणतो. सो फ्लॉवरचा एक गड्डा 100 रुपयाला येतो. मोठा असतो बऱ्यापैकी, तो 100 रुपयाला येतो. त्यानंतर कोबीचं सुद्धा एक जवळपास 1 किलो असेल कोबी, तर तो 1 किलो कोबी 1 किंवा 1.5 पाऊंडला म्हणजे 100 ते 150 रुपयाला 1 किलो कोबी मिळतो. त्यानंतर दोडका जनरली आपण यूज करतो. सो दोडका 600 रुपये किलो त्याचा दर आहे दोडक्याचा. कोथिंबीर मात्र इकडे महाग होत राहते, सारखी कमी जास्त होत राहते कोथिंबीरीची किंमत. कधी कोथिंबीरीची जी मी आत्ता कोथिंबीर नाही आणलेली, तिथे मला मिळाली नाही आज कोथिंबीर, तर मी आत्ता कोथिंबीर नाही आणलेली. तर कोथिंबीर एवढीच पेंडी असते कोथिंबीरीची सुद्धा. सो तेवढी 100 रुपयाला 1 पाऊंडला एक येते. अगदीच क्वचितच कधीतरी कमी असते, म्हणजे 70 रुपयाला किंवा 60 रुपयालाच कधीतरी मिळते. पण मोस्टली कोथिंबीर ही 100 रुपयाला एक जुडी इथे मिळते. तर मुळा सुद्धा 60 रुपयाला एक अर्धा किलो किंवा अर्धा किलोच्या आसपासचा जो मोठा मुळा असतो तो अर्धा किलोचा मुळा 60 रुपयाला एक येतो. सो या सगळ्या होत्या इथं मिळणाऱ्या भाज्यांच्या किमती. या तुम्हाला स्वस्त वाटल्या की महाग वाटल्या हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा. आपल्या तिकडे असं होतं की एक 10-15 रुपयांनी जरी भाजी महाग झाली तरी आपल्याला असं वाटतं की खूप आज भाजी महाग झाली. आपण त्या शेतकऱ्याला थोडीशी किंमत कमी करायला सांगतो, अरे 2 दिवसापूर्वी एवढी कमी किंमत होती आणि आज एवढी जास्त किंमत. सो आपल्याला ते लगेच जाणवतं. त्यानंतर शेतकऱ्यांना सुद्धा अशा गोष्टी जाणवतात की आमच्या मालाला आज काहीच भाव नाही मिळाला किंवा आज तेवढा नफा नाही झाला असं त्यांनाही वाटतं. सो हा व्लॉग आपल्या तिकडच्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा आहे की त्यांनाही कळावं की त्यांच्याच भाज्या परदेशात ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्या इथल्या लोकांना कितीला मिळतात. सो आपला व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा कळेल की परदेशामध्ये भाज्या या कितीला मिळतात. आपलाच माल ज्यावेळेस परदेशात जातो त्यावेळेस तो माल तिकडे कितीला मिळतो. तर कोणाला परदेशात जर भाज्या पाठवायची इच्छा असेल तर थोडासा अभ्यास करून त्या भाज्यांचं स्टँडर्ड मेंटेन करून तुम्ही जर इकडे परदेशात भाज्या पाठवल्यात तर तुमच्या मालाला इकडे सुद्धा चांगला नफा तुम्हाला मिळू शकेल. सो त्यासाठी हा व्हिडिओ होता. अर्थात त्यासाठी आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन काहीशा माहितीसह. तोपर्यंत बाय.